आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। अवघ्या 7 महिन्यात 6 सोनसाखळ्या पळवून पोलिसांची झोप उडविणाऱ्या 3 जणांच्या टोळीला कदीम जालना पोलिसांनी पकडले आहे। दरम्यान या टोळीतील आदित्य सुरेश पाखरे वय 19 वर्ष राहणार चंदनजिरा, अरुण दगडू वाघचौरे वय 19 वर्ष राहणार चंदनजिरा हे 2 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर तिसरा आरोपी सागर रवी आंभोरे वय 22 वर्ष राहणार संभाजीनगर कांबळे गल्ली जालना हा फरार आहे। दरम्यान सर्व गुन्हे हे कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले होते। या सर्व गुन्ह्यासंदर्भात पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली। यावेळी अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोरे आणि त्यांचे सहकारी उपस्थित। त्याच्यामध्ये कदीम जालना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर तपास करताना आम्ही 2 आरोपी आमच्या ताब्यामध्ये घेतले होते आणि त्यांच्यातून पूर्ण वर्षभरामध्ये जालना शहरातला 6 गुन्हे, जे की 5 गुन्हे चेन स्नॅचिंगचे आहेत आणि 1 गुन्हा जबरी चोरीचा होता, ते उघड केलेले आहे। या 2 आरोपीकडून आम्ही टोटल 70 ग्राम ज्वेलरी दागिने जप्त केले आहेत आणि त्याच्यासोबत त्यांचे मोबाईल फोन आणि गुन्ह्यामध्ये वापरले मोटरसायकल पण जप्त केलेले। या गुन्ह्यामध्ये कारवाई करण्याचे जे काही तपास पथक होता त्याच्यामध्ये SDPO जालना सिटी अनंत कुलकर्णी आणि त्याच्यासोबत कदीम जालना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जनार्दन शेवाळे आणि पोलीस स्टेशनचे लोक PSI दिनकर मोरे, हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, सदानंद राठोड, धनंजय कावळे, मतीन शेख, इम्रान खान, दिलीप गायकवाड, सदाशिव मुटकुले यांनी हे पूर्ण तपास करून 6 गुन्हे उघडकीस आणले आहे। सर, 6 मिळून एवढं सोनं आहे का? 6 गुन्हे मिळून एवढं सोनं आहे का? एका गुन्ह्यातलं आहे? थोडं वेगवेगळ्या गुन्ह्यात किती किती सोनं आहे ते सांगता येईल का? या आरोपीकडून आम्ही 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत। याच्यामध्ये पहिल्या गुन्ह्यामध्ये कदीम जालना गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 21/2026 आहे, त्याच्यामध्ये 10 ग्राम वजनाची सोन्याची चेन जप्त केलेली। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 13 ग्राम वजनाची मिनी गठन व 3 ग्राम वजनाचे सोन्याचे 5 मणी व 2 डोले हे जप्त केलेले। त्याच्यानंतर 10 ग्राम वजनाची सोन्याची लगड हे तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आम्ही जप्त केलंय। चौथ्या गुन्ह्यामध्ये आम्ही 30 ग्राम वजनाची 1 मिनी गठनाची सोन्याची चेन जप्त केलेली। 5व्या गुन्ह्यामध्ये 10.5 ग्राम वजनाची सोन्याच्या 2 अंगठ्या जप्त केल्या आणि 6व्या गुन्ह्यामध्ये 5.5 ग्राम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, ज्यात 65 मणी असलेले हे मंगळसूत्र होता, हे जप्त केले। हे 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतले होते। हे गुन्हा 24/7/2026 ला दाखल झाला होता कदीम जालना पुलिस स्टेशन। सर जी, ये गुन्हा दाखल होने के बाद इनको तड़ीपार कर देना चाहिए था। हो, आता पुढची कारवाई आपण करू त्यांच्यावर प्रतिबंध। बहुत बड़ी बात है, गुन्हेगार छेड़छाड़ गोली करने के बाद आरोपींना अटक कधी केलं सांगतो पूर्ण डिटेल्स। या गुन्ह्यामध्ये आमच्या असं लक्षात आलेलं आहे की हे 2 लोक त्यांच्यासोबत त्यांची संघटित गुन्हेगारीची प्रवृत्ती आपल्याला सिद्ध झालेली आहे 6 गुन्ह्यामध्ये। त्याच्यासाठी आम्ही 111 BNS लावणार आहोत आणि त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यामध्ये तडीपारी या इतर आपल्याकडे जे काही BNSS मध्ये प्रोव्हिजन आहेत त्याच्या वापर। सर, यांचा काही गँगशी संबंध आहे का दुसऱ्या वेगळ्या? आतापर्यंत त्यांची जे काही संघटित गुन्हेगारीमध्ये काय गँग संबंधित जे काही लिंक आहेत तर ते उघडकीस आणले। 2 संघटित गुन्हेगारीमध्ये हे 2 लोक आहेत। पुढची तपास चालू आहे।